मॉर्निंग मंडळी, तर कसे आहात सर्व? मी यश तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे. एक नवीन प्रवास, एक नवीन दौरा. आपण आज पण चाललो आहे कुठेतरी. कुठे जातो आहे काय ते सगळं तुम्हाला पुढे सांगतो. तर चला प्रवासाला सुरुवात करूया आणि आपल्या ब्लॉग. गाईस, आपण आता निघालो आहे आणि JNPT हायवे आपल्याला लागलेला आहे. तर तुम्हाला एक्साइटमेंट असेलच की आपण आता कुठे निघालो आहे ह्याची. तर मी तुम्हाला सांगते, हा अलिबागचा वे आहे. सो अलिबाग इकडून 1.5 किलोमीटर्स आहे. आपल्याला कुठे चाललो आहे, लोकेशन कुठलं आहे तो तुम्हाला पुढे सांगते मी. पण हा ब्लॉग आजचा जो आहे तो गणपती रिलेटेड असेल आणि तुम्हाला गणपतीची फारशी माहिती दिली जाईल. अंदाज आलाच असेल तुम्हाला आपण कुठे चाललोय त्याची. तर सोबत राहा. गाईज, आता आपण आपल्या लोकेशनवर पोचलो आहोत. तुम्हाला थोडंफार मागे दिसत असेल. तर आपण आलो आहे पेन हमरपूर इथे. तुम्ही बघू शकता इकडे चारी बाजूला फक्त गणपती आणि गणपतीच आहेत. आपण पेन हमरपूर इथे पोचलो होतो आणि इकडे तुम्ही बघू शकता चारी बाजूला फक्त मूर्त्याच आहेत. इकडे 1 फूटपासून 20 ते 22 फुटापर्यंत सर्व प्रकारच्या मूर्त्या तुम्हाला बघायला भेटतील. इकडे सगळे कच्च्या मूर्त्या व्हाईट कलर करून ठेवलेले आहेत. तिकडे थोडेफार डिस्प्लेला सुद्धा मूर्त्या लावून झाले आहेत त्यांचे. इथे तुम्ही बघू शकता परेलचा राजा, जो गेल्या वर्षी खूप फेमस मूर्ती होती. इकडे त्याचं काम चालू आहे. इकडे खालचा पार्ट रेडी केलाय. गणपती लावायचे बाकी आहेत अजून ह्याच्यावर. आणि इथे गणपती लावलेले आहेत पाटावरती आणि खालचा पाट रेडी करायचा बाकी आहे. ओलीच आहे मूर्ती पूर्णपणे, म्हणून तुम्ही बघू शकता इथे पूर्ण सपोर्ट देऊन रेडी केली आहे. माध्यमातून तू लोकांना काय सांगशील? किती वर्षापासून तू करते हे? आपल्या शॉपला तरी कमीत कमी 20 वर्ष. माझ्यापासून ना, आपल्या वडिलांपासून पण आणि मामाच्या वडिलांपासून चालू आहे. आणि एका सीझनला म्हणजे ते सप्टेंबरमध्ये गणपती येतात त्या सीझनला एका सीझनला किती मूर्त्या करतात? कमीत कमी आपल्या शॉपमध्ये 15,000 मूर्ती कच्च्या जातात. पेंटिंगच्या 4-5,000 मूर्ती पेंटिंग जातात. मोठे मंडळ कमीत कमी 100-120 मंडळ असतात. मोठे 10, 12, 15, 8, 9. जसं की तुम्ही बघू शकता 20,000 मूर्त्या तर छोटे जातात आणि मोठे मंडळ ते वेगळे. आणि दुसरं म्हणजे स्पेशलिस्ट अथर्व आर्ट्सची परेलचा महाराजा, जो तुम्ही मागच्या वर्षी बघितलेला, यावर्षी त्याला तुम्ही छोट्यामध्ये मॉडेल काढलेला आहे. त्या मूर्तीबद्दल काय सांगशील? तुला कसं ते थॉट तर तो परेलचा राजा मागच्या वर्षी बनवून आला, ती बनवायला ती छोटी मूर्ती बनवायला तुला किती टाईम वगैरे लागला? प्रत्येक मूर्ती नसते मातीत बनवायला तिला जवळ 4-5 दिवस लागले. त्याच्यानंतर जेव्हा डाय पाडून त्याच्यानंतर साचा वगैरे करून आता ती मूर्ती दिवसाला फक्त एकच तयार होते POP मध्ये.
आणि तिला खूप म्हणजे अक्षरशः खूप कष्ट आहे. तुम्ही बघू शकता जरी तुम्ही बघा मूर्ती बघू शकता बॅलन्सिंग आहे ती अजिबात ती मूर्ती हलत नाही एका पायावर असेल पूर्ण म्हणजे तिला रॉडपासून वेल्डिंग पूर्ण काम काम आहे म्हणजे. बघू शकता तुम्ही पूर्ण सगळीकडे काम त्यांचं चालूच आहे. धन्यवाद दादा तुझा वेळ दिल्याबद्दल. थँक्यू. नक्कीच तुम्ही संपर्क करा अथर्व आर्ट्सला. खूप सुंदर अशी मूर्ती आहेत. मुंबईला जेवढे मंडळ होते मागच्या वर्षी त्या सगळ्या त्या लोकांनी प्रयत्न केलेत मूर्ती बनवायला. प्रयत्न नाही म्हणू शकत पण एक्झॅक्ट सेम मूर्ती छोट्या साईजमध्ये बनवली. तर तुम्ही नक्की एकदा व्हिजिट करा पेन इथे अथर्व आर्ट्स. थँक्यू. आणि इथे तुम्ही बघू शकता स्पेशली मुंबईचे जे कोणते स्पेशल गणपती आहेत मुंबई साईडचे ते सगळे इथे बनतात. घरी गणपती ठेवण्यासाठी इकडे हे पण आहेत. ह्या गणपती बाप्पांना तेजुका म्हणून ओळखलं जातं मुंबईला. अजून एक तुम्हाला दाखवते मी. इकडे ही ओम तांडवची मूर्ती बनवलेली आहे. ही बघू शकता तुम्ही. त्याच्याच बाजूला एक सेमी टचअप केलेली परेलचा राजा रेडी करून ठेवला आहे. आणि ह्याची स्पेशालिटी म्हणजे की हे सगळे घरगुती गणपती आहेत. हा एक मंडळाचा आहे मोठी मूर्ती. पण जे काही गणपती गेल्या वर्षी मुंबईला होते ते सगळे गणपतींची रूपं त्यांनी घरगुती गणपतीसाठी करून बनवून इथे रेडी केलेली आहेत. अजून कलर व्हायचे बाकी आहेत. म्हणजे तुम्ही अंदाज घेऊ शकता की किती सुंदर हा असा दृश्य दिसेल आपल्याला. आपण परत विजिट करणार आहोत इकडे एकदा सगळे मूर्ती फायनल रेडी झाल्यावर. तेव्हाही आपण आपण तुम्हाला दाखवू ब्लॉगमध्ये सगळे की रेडी झाल्यावरती किती सुंदर हा दृश्य राहील. तर आता आपण हमरापूर पेनवरनं निघालो आहे घरी जायला. खूप असं चांगला असा एक्सपिरियन्स होता. जे बोलतात माहेर आहे गणपतीचा खरंच आहेत. कारण की तिकडे चारही दिशेला फक्त गणपती आणि गणपतीच्याच मूर्त्या होत्या. तिकडून निघायला काही इच्छा होत नव्हती पण कसं आहे घरी तर जावंच लागेल. तर चला आता आपण निघूया घरच्या रस्त्याला आणि मध्ये मध्ये मग तुम्हाला मी भेटतो. घरी जातच होतो आणि आपण आता पोचलोय नवी मुंबईच्या जो नवीन एअरपोर्ट बनला आहे तिकडे. खूप जास्त लांब आहे पण ठीक आहे दिसतंय. बघू शकता प्लेन उभे. आजचा दिवस खूप सुंदर असा झाला. प्रवास पण न ट्रॅफिक भेटता चांगला असा झाला. आपण पोचलोय बिल्डिंग खाली आणि हा ब्लॉग मी इकडेच एंड करतो आणि भेटतो तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकन प्रेस केला नसेल तर प्रेस करा. व्हिडिओला लाईक करा. भेटतो तुम्हाला दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.